नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा फ्रायडेचा शुक्रवारचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर शुक्रवारी काही मला व्हिडिओ टाकायला जमलेला नाही आहे, शुक्रवारचा ॲनालिसिसचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे। तर मी गुरुवारी ॲनालिसिस करून टाकलेली। तर बघूया गुरुवारी आपल्याला मार्केटने कसा मोमेंटम, गुरुवारी जे आपण लेवल डिस्कस केले होते तर बघूया। तर निफ्टी बघा, निफ्टी काय करतोय बघा। तर निफ्टी काय झालंय, गॅप अप ओपनिंग झाला शुक्रवारी 24,200ला मार्केट ओपन झालं आणि ही काय जी की कॅन्डल आहे निगेटिव्ह कॅन्डल ओपन झाली। जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं 24,100 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। हा जर ब्रेक झाला तर मार्केट आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकतं। तर बघा ही जी की कॅन्डल ही निगेटिव्ह आहे बघा, एवढी मोठी मार्केटला वीक सोडलेली आहे, म्हणजे सेलर्स किती ऍक्टिव्ह आहेत। तर मी काय केलं, ही जी की कॅन्डल आहे 5 मिनिटाची, ही कॅन्डल बघता मला ही कॅन्डल अग्रेसिव्ह सेलिंगची अग्रेसिव्ह लोक आहेत तिथं सेलिंगसाठी, तर मला ही सेलिंगसाठी स्ट्रॉंग कॅन्डल वाटली। तर मी काय केलं, इथे शॉर्ट केलेलं मी ह्या सेकंड कॅन्डलला आणि तुम्ही बघू शकता मग स्टॉप लॉस मग मी छोटा एकदम ठेवलेला इथे 40 पॉईंटचा। आणि मग टार्गेट मी माझी जी खालची काय लेवल आहे तिथं मी टार्गेट ठेवलेलं तुम्ही बघू शकता 200 पॉईंटचा आपल्याला निफ्टीमध्ये फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला मोमेंटम 200 पॉईंटचा मी कॅप्चर केलेला आहे। तर आता बघा उद्यासाठी काय असू शकतं, म्हणजे मंडेसाठी काय असू शकतात प्रेडिक्शन हे आता आपण बघणार आहे। तर आता 24,000चा स्ट्रॉंग सपोर्ट होता, हा ब्रेक झाला डाऊन साईडला। आता उद्यासाठी काय असणार आहे बघा, 23,800ची लेवल ही खालच्या साईडला ब्रेक झाली तर 23,700, 23,550 आणि मग आपल्याला 23,450, 400। आता मला स्टील वाटतं की मार्केट 23,400 पर्यंत डाऊन साईडला येऊ शकते। आणि अप साईडला बघायला गेलं तर अप साईडला काय वाटतंय बघा, मार्केट अप साईडला आज जी प्राइस ॲक्शन बनवली ती 5 मिनिटावर जर आपण शिफ्ट झालो तर बघा 23,930 हा जर वरच्या साईडला ब्रेक केला किंवा इथं कुठे जर ओपन झाला किंवा इथं ओपन होऊन इथं जर 880ला वगैरे बुलिश प्राइस ॲक्शन एखादी बनवली तर मग 24,000 आणि 24,100 हा टार्गेट वरच्या साईडला ओपन होते। इथं टिकला तर मग 24,200 आणि 24,300, 360 किंवा 300 हा टार्गेट आपण फायनल टार्गेट ठेवू शकतोय अप साईडला। डाऊन साईडला पण मी सांगितलेलं आहे। तर बँक निफ्टी बघूया काय असणार आहे। तर बघा मित्रांनो, मी बँक निफ्टी स्टील बोलले होते 57,000ची लेवल ही खूप स्ट्रॉंग लेवल आहे। 57,000 जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग डाऊन साईडला आपल्याला चांगलेच मोमेंटम बघायला भेटू शकतो। तुम्ही बघू शकता 57,000ची लेवल ही गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि तुम्ही बघू शकता आपल्याला 1,000 पॉईंटचं टार्गेट आपल्याला भेटलेलं आहे। ह्या असतात लेवल्स मित्रांनो, हे असतात प्रिडिक्शन्स। तर तुम्ही लेवल मार्क करत चला आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा। 57,000ची लेवल मी बोलले होते, 57,000ची लेवल जशी मार्केट ब्रेक करेल मार्केट डाऊन साईडला मोमेंटम देणार, मार्केट कुठेच न थांबता 1,000 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम फ्रायडेच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला मार्केटने दिलेलं आहे। तर हे छोटे छोटे प्राइस ॲक्शन समजून जर ट्रेड केला तर नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकतं। आणि बघा मग आपण आता बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी मी फ्रायडेला काय केला, ही जी काय माझी लेवल होती ही लेवल मी काढून ठेवलेली 56,400। जर कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीत असेल मी कशा प्रकारे लेवल देतात, ते लेवल मार्क्स होतात त्या लेवल मार्केटला चालतात का, तर 56,400। तर बघा 56,400च्या खाली मार्केट ओपन झाला। ही जी कॅन्डल आहे बघा, काय केलं मार्केटने रिटेस्ट केला वरती जाऊन 56,400ला, अगेन मार्केट खाली आलं। ही कॅन्डल बघता असं वाटतंय की इथे खूप ॲग्रेसिव्ह सेलर्स आहेत जी की एवढी मोठी वीक सोडतात। मग मी इथे माझं पुट बाय केला आणि मी ते शॉर्ट मारलेले या कॅन्डलला आणि तुम्ही बघू शकता स्टॉप लॉस मी इथं खूप छोटा ठेवलेला, माझा 87 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवलेला। आणि मग टार्गेट मी इथे मग माझी जी लेवल होती 55,900 इथं मी फायनल टार्गेट ठेवलेला आणि इथं पण मग टार्गेट माझं अचीव झालं आहे। आणि गुरुवारचं बघाल तर गुरुवारच्या लेवलला पण लेवल मी 57,000 डाऊनलाच सांगितलेलं, 57,000 इथं पण कोणी पुट बाय केला असेल तर इथे पण आपल्याला चांगला मोमेंटम बघायला भेटला आहे। आता इथे पण बघा तुम्ही, इथे पण 400 पॉईंटचा मोमेंटम बघायला भेटला आहे। आणि इथे जर बघायला गेला तर इथे पण जवळपास आपल्याला 500 पॉईंटचा मोमेंटम बघायला भेटला आहे। म्हणजे हे असतात प्रिडिक्शन मित्रांनो, हे असतात लेवल। इथे जे लोक माझे व्हिडिओ बघून लेवलला ट्रेड करत असतील ते नक्की प्रॉफिटेबल असतील।
तर जाऊ दे, ते ज्याचा त्याचा भाग आहे. आता आपण उद्यासाठी काय आहे बघूया. 55,750ची लेवल उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये डाऊनला म्हणजे गॅप डाऊन ओपनिंग झाली किंवा डाऊनला ओपन झाली आणि 55,750 ही लेवल जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर मग मार्केट आपल्याला 55,300 आणि मग 54,400 फायनल टार्गेट माझं असणार आहे 54,400. ही मला वाटतंय बँक निफ्टी इकडून असा इथे ओपनिंग होईल, इथं थोडा वर जाईल, इथे येईल, परत प्राइस ॲक्शन म्हणून इथं 54,400 पर्यंत बँक निफ्टी मंडेच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये येऊ शकतं असं मला वाटतंय. आणि बाईंग साईड बघायला गेला तर बाईंग साईडला पण बघा, बाईंग साईडला बघा ही जी काही ट्रेंड लाईन आहे ही बघा प्राइस ॲक्शन. या ट्रेंड लाईनला मार्केट काय करते, रिस्पेक्ट करते. इथे बघा, इथे पण रिस्पेक्ट केलाय, इथे रिस्पेक्ट केलाय. इथे मात्र मार्केटने काय केलंय, इथे रिस्पेक्ट केलेला नाहीये. मार्केटने तर रिस्पेक्ट केलेला नाही, मार्केटने इथे केलंय ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिलाय आणि आपल्याला चांगला मोमेंटम दिलेला. तुम्ही इथे ट्रेड करू शकला असता. इथे बघा टार्गेट आपल्याला 200 पॉईंटचा टार्गेट अचीव झालेला आहे. तर हे प्राइस ॲक्शन तुम्ही छोटे छोटे करायचे आहेत, चार्ट अनालिसिस करायचे आहेत आणि मग ट्रेड करायचं आहे. तर बाईंग साईडला आपण डिस्कस करत होतो. बाईंग साईडला मला काय वाटतंय, ही जी काही लेवल आहे 56,200 जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅपअप वगैरे ओपनिंग झाली तर 56,400 आणि मग 56,800 57,000 जसं की आपण डिस्कशन केलेलं हे बुलिशसाठी आपल्याला बघायला भेटू शकतं. डाऊन साईडला पण मला डाऊन वाटतंय 55,750 खालच्या साईडला ब्रेक झाला तर 55,300 आणि 54,400 फायनल टार्गेट आपल्याला मंडेसाठी बघायला भेटू शकतं ट्रेडिंगच्या सेशनमध्ये. तर कसे वाटले माझे अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. थँक्यू.